नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रामकृष्ण हरी ग्रुपची अनोखी सफर। सेवानिवृत्त प्राचार्य श्री सुरदास राऊत, श्री नाथा नाईक सर, श्री दिलीप पाटील सर, श्री अरुण घाग सर व इंजिनियर बाळकृष्ण पाटील यांचा रामकृष्ण हरी या ग्रुपच्या नावाने एक अनोखी सफर दिनांक 26 नोव्हेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 अशी एकूण 17 दिवसांची भारतातील पूर्व व दक्षिणेकडील विविध राज्यांतील ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक, औद्योगिक ठिकाणांना भेटी देऊन या ग्रुपच्या सदस्यांनी निवृत्तीनंतर जीवनाचा मुक्त आनंद लुटण्याचा प्रयत्न केला। प्रवासाची सुरुवात रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेरच्या महागणपतीचे दर्शन घेऊन प्रवासास सुरुवात केली। महाराष्ट्रातील घृष्णेश्वर महादेव मंदिर, पोहरादेवी, रेणुकामाता मंदिर, माहूरगड, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प, छत्तीसगडमधील भिलाई लोह पोलाद कारखाना, मैत्रीबाग, मल्हारगड, झारखंडमधील बाबा बैद्यनाथ, देवधर, बासुकीनाथ धाम, बिहारमधील गया, बोधगया, श्री विष्णुपद वेदीधाम, पश्चिम बंगालमधील गंगासागर, वेलूर मठ, व्हिक्टोरिया मेमोरियल, हावडा ब्रिज, कालीमाता मंदिर, दक्षिणेश्वर कालीमाता, कोलकाता पोर्ट, हल्दिया पोर्ट, ईडन गार्डन, अंडरग्राउंड मेट्रो प्रवास, ओरिसामधील कोणार्क सूर्य मंदिर, चंद्रभागा बीच, गोल्डन बीच, जगन्नाथपुरी लिंगराज मंदिर, तारातारिणी माता मंदिर, आंध्र प्रदेशातील वराह नृसिंह स्वामी मंदिर, कनका दुर्गा माता मंदिर, तेलंगणामधील रामोजी फिल्म सिटी, चारमिनार, श्रीशैलम मल्लिकार्जुन, महाराष्ट्रातील अक्कलकोट, मोरगाव, जेजुरी मार्गे परतीचा प्रवास असा एकूण जवळजवळ 6000 किलोमीटर एकूण 17 दिवसांचा 4 व्हीलरने प्रवास करत एकदाही हॉटेलमध्ये कुठलाही पदार्थ न खाता सर्व साहित्य सोबत घेऊन सर्वांच्या परस्पर सहकार्याने जेवण करून एक वेगळाच अनुभव घेतला। 10 राज्यांतील प्रवास करून त्या राज्यातील संस्कृतीचा अभ्यास करून प्रवासाची सांगता 12 डिसेंबर रोजी पूर्ण करण्यात आली। या संपूर्ण प्रवासाचे नियोजन सुरदास राऊत सरांनी वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा करून केली व इतर सर्वांनी प्रवासाची रूपरेषा आखून प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भुईर, चिरनेर।